नमस्कार शेतकरी बांधवांनो. नुकतंच आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची घोषणा ही केलेली आहे. परंतु ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, त्याचसोबत ही कर्जमाफी किती रुपयांपर्यंत मिळणार आणि जर तुम्हाला ही कर्जमाफीचा फायदा घ्यायचा असेल तर नेमकं काय करावं लागणार याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बांधवांनो, बघूयात की ही कर्जमाफी नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार. तर बांधवांनो, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठी दिलासादायक घोषणा ही केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जाहीर करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी ही मिळणार आहे. म्हणजेच बांधवांनो, तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचं तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज माफ होणार आहे. पुढे बघा, मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्वाच्या प्रक्रिया ह्या पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. बघा बांधवांनो, तुम्हाला जर या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल, ही कर्जमाफी जर तुमची करून घ्यायची असेल तर तुम्हाला महत्वाच्या प्रक्रिया हे पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर ह्याच महत्वाच्या प्रक्रिया नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या प्रक्रिया कशा करायच्या याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे. बघा, विशेष म्हणजे ॲग्रीस्टॅक या ॲपवर डिजिटल नोंदणी आणि केवायसी पूर्ण केल्याशिवाय कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यातली एक गोष्ट म्हणजे तुम्हाला ॲग्रीस्टॅक ॲप वरती डिजिटल नोंदणी ही करायची आहे आणि ही केवायसीची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. बांधवांनो, पुढे बघा, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ. तर बांधवांनो, राज्य सरकारच्या नव्या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. बघा बांधवांनो, 30 सप्टेंबर 2025 ही तारीख तुम्ही ध्यानात ठेवायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तोपर्यंत जर तुमचं कर्ज थकीत असेल 2 लाख रुपयांपर्यंतचं, तर तुमचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे पूर्णपणे माफ होणार आहे. बांधवांनो, त्यानंतर बघा, ज्या शेतकऱ्यांचे कर्ज 2 लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरून उर्वरित 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ हा घेता येणार आहे. म्हणजेच बांधवांनो, 2 लाख रुपयांपेक्षा जर तुमचं कर्ज जास्त असेल, 2,50,000, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, त्यानंतर तुमचं कर्ज जितकं असेल तितकं तुम्हाला वरची रक्कम ही पूर्ण भरायची आहे आणि 2 लाख रुपये तुम्हाला शासनाकडे कर्जमाफी ही होणार आहे. म्हणजेच फक्त 2 लाख रुपयांपर्यंतच्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे अशा शेतकऱ्यांचं सुद्धा 2 लाख रुपयेच कर्ज माफ होणार आहे आणि 2 लाख रुपयानंतरचं जे कर्ज आहे, उर्वरित कर्ज तुम्हाला हे भरावं लागणार आहे. बांधवांनो, पुढे बघा, 2 लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ राज्य सरकारच्या नव्या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी ही दिली जाणार आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की 2 लाखापर्यंतचं तुमचं कर्ज हे माफ होणार आहे. त्यानंतर बघा, सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. तर बांधवांनो, आपल्या सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यापासून शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांना थोडा दिलासा हा मिळालेला आहे. कारण 2 लाख रुपयांपर्यंतचं त्यांचं कर्ज हे माफ होणार आहे. त्यानंतर बघा, ॲग्रीस्टिकची नोंदणी का महत्वाची आहे. तुम्हाला जी ॲग्रीस्टिक ॲपची नोंदणी जी आहे ती का महत्वाची असणार आहे ते सांगतो. राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की भविष्यातील सर्व कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक ॲप वर नोंदणी करणं आवश्यक आहे. बघा बांधवांनो, आपल्या राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे, भविष्यातील कृषी विषयक कोणतीही योजना असो, कोणत्याही योजनेचा जर लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, त्यामध्येच आपली कर्जमाफी आणि इतर ज्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल सरकारच्या, तर तुम्हाला ॲग्रीस्टॅक ॲप वरती नोंदणी करणं हे आवश्यक असणार आहे. बांधवांनो, या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती नोंदवली जाणार आहे. हे जे प्लॅटफॉर्म आहे ॲग्रीस्टॅक, या ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्मवरती तुमची संपूर्ण माहिती ही तुम्हाला नोंदवावी लागणार आहे. बांधवांनो, पुढे बघा, यामध्ये शेतकऱ्यांना खालील माहिती भरावी लागणार आहे. जसे की बघा बांधवांनो, ॲग्रीस्टॅक ॲप वरती तुम्हाला कुठली माहिती भरायची ते सांगतो. त्यामध्ये तुमचं नाव आणि वैयक्तिक माहिती जी आहे ती तुम्हाला त्या ॲप वरती भरावी लागणार आहे. त्यानंतर शेत जमिनीचा तपशील, त्यानंतर तुमच्या पिकांची माहिती, त्यानंतर तुमचा जमीन प्रकार आणि क्षेत्रफळ, त्यानंतर तुमचा आधार आणि बँक खात्याची माहिती ही सर्व माहिती त्या ॲग्रीस्टॅक ॲप वरती भरावी लागणार आहे. त्यानंतर सरकारच्या मते या डिजिटल डेटामुळे कृषी योजना, त्यानंतर अनुदान
पीएम किसान योजना आणि कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे. बघा बांधवांनो, जर तुम्ही ह्या ॲग्रीस्टॅक ॲपवरती तुमची ही सर्व माहिती भरून नोंदणी केली तर त्या डिजिटल डेटामुळे तुमची कृषी योजना असो, त्यानंतर तुमचं कुठलं अनुदान असो, त्यानंतर पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना असो किंवा कर्जमाफी असो, या सर्व प्रक्रिया करण्यासाठी एक पारदर्शक आणि त्या सर्व प्रक्रिया ह्या जलद होणार आहेत बांधवांनो. त्यानंतर नोंदणी न केल्यास लाभ मिळणार नाही. तर सरकारनं स्पष्ट केलं आहे बांधवांनो की राज्यात अनेक ठिकाणी ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी विशेष शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. तरीही अनेक शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफीसह इतर योजनांचा लाभ हा मिळण्यात अडचणी येऊ शकतात. तर बांधवांनो, जर तुम्ही नोंदणी केली नसेल ॲग्रीस्टॅक ॲपवरती जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ही तुमची नोंदणी वरील सर्व माहिती भरून नोंदणी करून घ्यायची आहे. अन्यथा तुम्हाला सरकारच्या ज्या योजना आहेत त्या सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात असं सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. तर बांधवांनो, जर तुम्ही सुद्धा नोंदणी केली नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावरती जाऊन ही नोंदणी ॲग्रीस्टॅक ॲपची नोंदणी करून घ्यायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मी तुम्हाला आताच सांगितलं की आपल्या शासनानं सांगितलं आहे की ॲग्रीस्टॅक ॲपवरती तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक असणार आहे. तर आणि तरच तुम्हाला इथून पुढे सरकारी योजनांचा लाभ हा मिळणार आहे बांधवांनो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ही नोंदणी करून घ्यायची आहे. पुढे बघूयात केवायसी प्रक्रिया कशी कराल. तुम्हाला केवायसीची प्रक्रिया कशी करायची आहे मी तुम्हाला सांगतो. कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरणासह केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी सेंटर किंवा सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तर बांधवांनो, मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही जेव्हा नोंदणी कराल, नोंदणी केल्यानंतर तुम्हाला केवायसीची प्रक्रिया सुद्धा करायची आहे. त्यामध्ये तुम्हाला हा तुमचा कर्जमाफीचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुमच्या आधार प्रमाणीकरणासह केवायसी करणं हे तुम्हाला अनिवार्य करण्यात आलं आहे. तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तुम्ही जेव्हा केवायसी करताल तेव्हाच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ हा मिळणार आहे. पुढे बघा, केवायसी साठी आवश्यक कागदपत्रे. तुम्हाला ही केवायसी करायची असेल तर कुठली कागदपत्रे आवश्यक आहेत बघा. आधार कार्ड, त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक, ज्या बँकेमध्ये तुमचं कर्ज आहे बांधवांनो त्या बँकेचं पासबुक, त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक जो बँकला ऍड आहे तोच मोबाईल क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर शेत जमिनीची माहिती, तुमच्या शेत जमिनीची माहिती सुद्धा यामध्ये केवायसी करताना लागणार आहे बांधवांनो. त्यामध्ये बघा, सेवा केंद्रावर बायोमेट्रिक पद्धतीने बोटांचे ठसे घेऊन किंवा ओटीपी द्वारे आधार पडताळणी केली जाणार आहे. बघा, तुमचं जे सेवा केंद्र आहे, सीएससी केंद्र आहे किंवा माही सेवा केंद्र आहे, या केंद्रावरती जाऊन तुमचं बायोमेट्रिक म्हणजे तुमचा थंब लावून किंवा तुमच्या बोटांचे ठसे घेऊन किंवा ओटीपी द्वारे ही तुमची आधार पडताळणी म्हणजेच केवायसी प्रक्रिया ही केली जाणार आहे. केवायसी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना माहिती शासनाच्या पोर्टलवर अंतिम मानण्यात जाईल. म्हणजेच बांधवांनो, तुम्ही केवायसी पूर्ण केली त्यानंतरच तुमची जी माहिती आहे, तुमचं जे किती कर्ज आहे, तुमचं कुठलं शेतजमिनीमध्ये पीक आहे, तुमचं बँक पासबुक म्हणजे बँक नंबर काय आहे, त्यानंतर आधार कार्ड हे कोणत्या बँकेला लिंक आहे, तर ही सर्व माहिती केवायसीच्या माध्यमातून मिळताच तुमचं ही माहिती अंतिम मानली जाणार आहे आणि तुम्हाला ही कर्जमाफी मित्रांनो मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ही केवायसीची प्रक्रिया आवश्यक करून घ्यायची आहे. पुढे बघा, नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी ही बोनस. बघा मित्रांनो, आपल्या राज्य शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा दिला आहे. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. म्हणजेच बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज भरायचं बाकी आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी तर होणारच आहे. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी कुठलाही म्हणजे त्यांनी कर्जफेड, ज्या शेतकरी बांधवांना नियमित कर्जफेड म्हणजेच कुठलेही पैसे आपल्या अकाउंटवरती कर्ज आपल्या अकाउंटवरती न ठेवता त्यांनी पूर्ण कर्जफेड ही केलेली आहे, म्हणजेच त्यांनी कर्ज काढल्यानंतर त्यांचं संपूर्ण कर्ज हे बँकेत भरलेलं आहे, अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरकारतर्फे 50,000 रुपयांपर्यंतच प्रोत्साहनपर लाभ म्हणजेच त्यांनी नियमित बँकेची कर्जफेड केली म्हणून त्यांना हा प्रोत्साहनपर 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ हा मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा ही केवायसी प्रक्रिया ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलेली आहे त्या बांधवांनी सुद्धा ही केवायसी प्रक्रिया आणि ॲग्रीस्टॅक ॲपची नोंदणी करून घ्यायची आहे. तुम्हाला सुद्धा हा 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे बांधवांनो. पुढे बघा, सरकारच्या या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी कर्जफेड केलेली आहे, नियमित कर्जफेड केलेली आहे, शेतकऱ्यांना सुद्धा 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ हा देण्यात येणार आहे. पुढे बघा, सर्व बँकातील पीक कर्जांचा समावेश. तर बांधवांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये
एक प्रश्न निर्माण झाला होता की नेमका कोणत्या बँकेचं कर्ज हे माफ होणार आहे. त्यामध्ये बांधवांनो, तुमच्या राज्य सरकारनं आपल्या राज्य सरकारनं हे स्पष्ट केलं आहे की पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांमधील 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज या योजनेत समाविष्ट असणार आहे. त्यामध्ये तुमच्या सहकारी, राष्ट्रीयकृत आणि इतर पात्र बँकांमधील कर्जदार हे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. तर बांधवांनो, आपल्या सरकारनं स्पष्ट केलं आहे की पीक कर्ज देणाऱ्या सर्व बँकांमधील 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे या योजनेमध्ये माफ केलं जाणार आहे. त्यामध्ये तुमच्या सहकारी बँका, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका असो, त्यानंतर इतर पात्र बँका असो, या सर्व बँकांमधील कर्ज 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज हे माफ केलं जाणार आहे. अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला कर्जमाफी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच शेतीविषयक आणि शेतकरी बांधवांविषयक नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.